राज्यामध्ये आता विधान परिषदेच्या जागेसाठी मोठी खलबतं जी आहे ती सुरू आहेत आणि त्यासाठीच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा जी आहे ती त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यासाठीच आता बारामतीमध्ये या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच तिथले सिंडिकेट राज्याचे आमदार यांनी घेतलेले आपल्यासोबत आहेत. आमदार साहेब, खरं तर एकीकडे विधान परिषदेच्या जागेची तयारी सुरू आहे आणि आपण स्वतः या बैठकीमध्ये होतात. काय नक्की चर्चा झाली उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींबरोबर? निश्चितच गेल्या 15 वर्षापासून आदरणीय ॲडव्होकेट नाझीर काजी साहेब हे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत आणि आता एक 7-8 महिन्यापासून अजितदादांनी त्यांना अल्पसंख्याक विभागाचं प्रदेशचं अध्यक्षपद त्या ठिकाणी सोपवलं होतं आणि ते सर्वसमावेशक सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जरी चालत असले तरी अजितदादांचा आग्रह होता कुठेतरी प्रदेशवर तुम्ही काम केलं पाहिजे आणि त्या आग्रह खातर ते आता प्रदेशला त्या ठिकाणी आलेले होते. आणि आता दुर्दैवानं अजितदादा नाही आहेत, परंतु अजितदादांची खूप पहिल्यापासूनच इच्छा होती की काजी साहेबांसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठेतरी चांगल्या MLC आणि विधान परिषदेवर या ठिकाणी संधी दिली पाहिजे अशा भावनेतून आम्ही सातत्यानं काम करत होतो. काजी साहेबांनी अत्यंत वाईट काळात पक्षासोबत त्या ठिकाणी आपली साथ दिली, पक्ष उभा करण्याचं काम त्या ठिकाणी सातत्यानं केलं. अनेक वेळा अशा आल्या की पक्षात कोणी राहील का नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु काजी साहेबांनी शेवटपर्यंत पक्षासोबत एकनिष्ठतेनं काम करत असताना कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यालाही अजितदादांशी त्यांनी परिचय करून देऊन मलाही तिकीट देण्यापासून तर निवडून येईपर्यंत अनेक सिंहाचा वाटा त्यांचा काजी साहेबांचा त्यामध्ये आहे. निश्चित वहिनी साहेबांची आमची सर्वांची भेट झालेली आहे. सर्व मंडळींना वहिनी साहेबांनी एक भरपूर वेळ आम्हाला दिला. एवढा उद्या निवडणुकीचा निकाल आहे, परंतु परवा त्यांना वेळ नसल्यामुळे त्यांनी आजच आम्हाला त्या ठिकाणी वेळ दिला आणि निश्चित उद्या निवडणुकीचं मतदान आहे आणि त्या मतदानाच्या एवढ्या धकाधकीच्या व्यस्ततेतून त्यांनी आम्हाला वेळ दिला आहे आणि निश्चित आम्हाला सर्वांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे. तसा बोलतानाही तसं सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला दिलेली आहे की निश्चित आमच्या काजी साहेबांसाठी, आमच्या सर्वांसाठी, बुलढाणा जिल्ह्यासाठी, मातृतीर्थ सिंदखेड राज्यासाठी निश्चित आम्हाला त्या ठिकाणी काजी साहेबाच्या रूपाने एक आमदार पाहायला मिळणार आहे अशी एक आमची भावना आहे. खरं तर उद्या सुनेत्रा वहिनींचं मतदान आहे, कारण पोटनिवडणुकीचं मतदान होतं आहे. काय नक्की शुभेच्छा त्यांना द्याल तुम्ही? नाही, निश्चितच दुर्दैवानं ही परिस्थिती संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, बारामतीकर असतील, संपूर्ण महाराष्ट्र असेल, या संपूर्ण मंडळीवर कोसळली आणि अशा परिस्थितीत निवडणूक लढणं तर खरं तर दुर्दैवाचंच आहेच आणि कोणाच्याही मनात ही अशी वेळ येईल असं वाटत नव्हतं, परंतु बारामतीकर दादांना श्रद्धांजली म्हणून प्रत्येक शेवटचं मत त्या ठिकाणी वहिनींना त्या ठिकाणी देणार आहेत अशी परिस्थिती संपूर्ण आता 2 दिवसापासून आम्ही फिरत होतो, आढावा बाहेरून घेत होतो. जरी आम्हाला सांगितलं होतं की बारामतीत तुमची आवश्यकता बाहेरच्या नेत्यांची नाही, परंतु आम्हाला कोणालाच राहावं गेलं नाही. त्यामुळे आम्ही फक्त आढावा घेण्यासाठी आणि परिस्थिती थोडीशी बघण्यासाठी त्या ठिकाणी बघत होतो. तर निश्चित कोणत्याच मतदाराला आमच्यापर्यंत कोणी येईल, आम्हाला कोणी म्हणेल अशी अपेक्षा नाही आहे. खरं तर अजितदादाविषयी जे प्रेम आहे अक्षरशः लोकांच्या डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी बोलताना येतात आणि निश्चित हे वन साईड या ठिकाणी होईल आणि रेकॉर्ड ब्रेक, भारतात रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंत एवढं मतदान कधी कोणाला मिळालं नसेल, लीड एवढं कधी मिळालं नसेल, एवढा लीडनं वहिनीसाहेब निवडून येतील. आपण पाहतोय खरं तर राज्याच्या